आणि यानंतर बातमी आहे धनगर समाजाच्या मोर्चाची। एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी आज धनगर समाजाने मुंबईत मोर्चा काढलाय। आपल्या पारंपरिक वेशात राणीच्या बागेपासून ते आझाद मैदानापर्यंत निघालेल्या मोर्चात राज्यभरातल्या तब्बल लाखभर धनगर बांधवांचा समावेश आहे। मोर्चामध्ये आमदार प्रकाश शेंडगे, रासपचे महादेव जानकर, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे। आधी धनगर समाजाचं 9 दिवसांचं उपोषण आंदोलन महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं। उपोषण मागे घेतलं तर आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका धनगर समाजाची आहे। त्यानंतर आज भव्य मोर्चा काढून धनगर समाजाने पुन्हा एकदा येलगार पुकारलाय। काठीनं घोंगडं घेऊ द्या किरण, मला बी मोर्चाला येऊ द्या किरण, असंच काहीचं चित्र आज मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे। आपण माझ्या मागे जे पाहू शकता हा धनगर समाजाचा मोर्चा आहे। हा धनगर समाजाचा मोर्चा आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हा मोर्चा भायखळावरून आझाद मैदानच्या दिशेने निघालेला आहे। हा मोर्चा जो आहे तो धनगर समाजाला एसटी कोट्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि भव्य प्रमाणात जे आहे या मोर्चाचं स्वरूप आपण इथे बघू शकतो। इथं मोठ्या प्रमाणात जे आहे पारंपरिक जे पोशाख आहेत, जे ढोल ताशे आहेत आणि त्याचबरोबर येळकुट येळकुट जय मल्हार या जय घोषासोबत वेगळ्या अनोख्या ढंगात हा मोर्चा जो आहे राज्य सरकारला लक्षात आणून देतोय की आमची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ही मागणी लवकरात लवकर जर पूर्ण नाही केली तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्याच पद्धतीने हे आंदोलन ही हिंसक होऊ शकतं असा इशाराही इथे देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो मराठा आरक्षण असो किंवा मुस्लिम आरक्षण असो, ज्या पद्धतीने ते लागू करण्यात आलं महाराष्ट्रात त्याच पद्धतीने धनगर समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। आणि त्याच नंतर येत्या निवडणुकीत ही जी मागणी घेऊन आलेली आहे ही पूर्ण होते का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन उत्तम कुटियार सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।